जैन सर्वांना आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती 22 ऑगस्ट 2023 शिफ्ट पहिली. पहिला प्रश्न पहा काय म्हणत आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज आर करेक्ट अबाउट द रिपोर्ट पब्लिश्ड बाय बालरक्षा भारत इन एप्रिल 2023. तर हा त्यावेळेसचा करंटचा क्वेश्चन आहे, आपण करणार नाही आहोत, पण इथे एक इम्पॉर्टंट आहे. वर्ल्ड अर्थ डे हा केव्हा असतो? 22 एप्रिलला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. केंद्रीय माहिती आयुक्तांच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतात? तर पंतप्रधान कार्य करतात. पंतप्रधान अध्यक्ष आहेत आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र मोदीजी. जानेवारी 2023 मध्ये. तर हा त्यावेळेसचा करंटचा क्वेश्चन दिसतोय, आपण करणार नाही आहोत. डायरेक्ट नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. चौथा प्रश्न. 1919 साली महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिनियमाच्या विरोधात देशव्यापी सत्याग्रह सुरू केला? तर त्यांनी रौलट कायदा हा सत्याग्रह सुरू केला होता. गुन्हेगारी जमाती कायदा हा केव्हा आलेला? 1871. तेव्हा गांधीजी 2 वर्षाचे होते. पिट्स इंडिया ऍक्ट तेव्हा 1784 मध्ये हा कायदा आलेला, तेव्हा गांधीजी जन्मच घेतले नव्हते. सायमन कमिशन 1927. सायमन कमिशनमुळे झालेल्या विरोधात यात आपले लाला लजपत राय यांची डेथ झाली. ठीक आहे, आणि रौलट कायदा हा केव्हा झालेला? 1919 मध्ये. आता रौलट कायदा काय होता माहितीये का? कुठल्याही विनापरवाना, कुठल्याही परवानगी शिवाय, काहीही कारणामुळे भारतीयांना अटक करण्याची यामध्ये परवानगी होती. कोणाला परवानगी होती? ब्रिटिशांना होते. तर हा कायदा काय म्हणून संबोधण्यात आला? काळा कायदा. काय म्हणून? काळा कायदा, रौलट कायदा. मोठा सीन झाला. मग ह्यामध्ये या रौलट कायद्याच्या अंतर्गत 2 व्यक्ती अटक झाले, 2 नेते अटक झाले. कोण कोण? डॉक्टर सैफुद्दीन किचलू व डॉक्टर सत्यपाल. हे दोघं अटक झाल्यामुळे जलियनवाला बाग हत्याकांड पण झाला. मग ते कसं झालं ते सांगते तुम्हाला. जलियनवाला बाग मध्ये बैसाखी सणाच्या निमित्ताने खूप लोकांची सभा भरण्यात आली. सैफुद्दीन किचलू यांना दोघांना अटक केलं ना, ते होते पंजाबचेच नेते होते ते. त्यामुळे यांची जी सभा भरली होती, ही सभा का आली? कोणाला? डायरला, जनरल डायरला. तर त्या जनरल डायरने काय केलं? सगळ्यांवर गोळ्या झाडल्या. ते गोळ्या झाडलेली ती फोटो मी आणलेली आहे, मी पाहिलेलं आहे जाऊन तिथे. म्हणजे असंच एक ते कन्झर्व एरिया आहे. आणि 13 एप्रिल किंवा 1919 मध्ये हे सगळा सीन झालेला आहे. गोळ्या झाडलेल्या निष्पाप लोकांवर, खूप जण वारले त्यामध्ये. ठीक आहे, तर हे सीन झाला. म्हणजे हे जे जलियनवाला बाग हत्याकांड झाला ना, यामुळे रवींद्रनाथ टागोर यांना हे पटलं नव्हतं आणि त्यांनी काय केलं? त्यांची सर नावाची जी किताब होती, जी पदवी होती, सर नावाची पदवी जी ब्रिटिशांनी कोणाला दिली होती? रवींद्रनाथ टागोर यांना दिली होती. ती त्यांनी काय केली? त्यागली. ठीक आहे, त्यांनी ही पदवी परत केली. त्याला नाईटहुड पण म्हणतात. नाईटहुड. ठीक आहे, अजून काय झालं होतं? गांधीजींनी पण केसरी हिंद जे आहे ती त्याग केली. कोणी दिली होती? ब्रिटिशांनी दिली होती केसरी हिंद. ठीक आहे, नंतर हे जे हत्याकांड झालं याची व्यवस्थित छानबीन व्हायला हवी म्हणून हंटर कमिशन स्थापन झाले. हंटर कमिशन. आता तुम्ही म्हणाल हंटर कमिशन तोच का कालच्या लेक्चरमध्ये झालेला रिप्पन यांच्या काळात? तो वेगळा एज्युकेशनचा होता. हंटर एज्युकेशन सिस्टम वेगळा, आयोग वेगळा, आणि हंटर कमिशन वेगळा. हंटर कमिशन जो आहे, जो हत्याकांडावरती होता, तो कोणी केलेला? चेम्सफोर्डने केलेला. आणि हंटर एज्युकेशन वाला जो होता आयोग, तो कोणी? रिप्पन यांनी. ठीक आहे, वुड्स डिस्पॅचशी संबंधित आहे एज्युकेशन. एवढे क्वेश्चन्स झाले, एवढं झालं. आता नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. मूलभूत कर्तव्याची संकल्पना डॅश कडून घेण्यात आली? तर मूलभूत कर्तव्य हे USSR. खूप वेळा प्रश्न आलेला आहे हा, कसं लक्षात ठेवायचं? USSR, रशिया, रूस किंवा सोव्हिएत युनियन असेही देऊ शकतात ते. तर मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल काय म्हणते? ड्युटीज. फंडामेंटल ड्युटी आहे रशियाची. ड्युटी आहे कोणाची? रशियाची, असं लक्षात ठेवू शकतो. रशियाची ड्युटी आहे, USSR ची ड्युटी आहे, असं लक्षात ठेवू शकतो.
चीन पासून आपण काहीही घेतलेलं नाहीये. चीननेच आपल्याकडून काही गोष्टी घेणे गरजेचं आहे. जर्मनी ते इम्पॉर्टंट सांगितलं होतं मी, आणीबाणीवालं. आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्कांचे निलंबन केले जातात ते सांगितलं होतं ना, तेच इम्पॉर्टंट ठेवा लक्षात. दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका संविधान दुरुस्ती प्रक्रिया, ठीक आहे. किंवा अजून एक होता राज्यसभा निवड, राज्यसभा सदस्य निवड, हे एक इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा सांगितलेले आहेत मी, तर ते लक्षात ठेवा. आणि मूलभूत काय म्हणतात ड्युटीज, फंडामेंटल ड्युटीज जे आहेत ते कोणी USSR ने. करंटचा क्वेश्चन आहे 6वा. नेक्स्ट क्वेश्चन, राव बहादूर मडैया हे 20व्या शतकातील भारतातील खालीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित होते? खूप हिस्ट्रीचे प्रश्न दिलेले आहेत तलाठीच्या परीक्षेमध्ये, माहितीये का, खूप जास्त. म्हणजे हिस्ट्री कव्हर 100% होऊन जाते इथे प्रत्येक एक्झाम साठी. राव बहादूर मडैया हे 20व्या शतकातील भारतातील खालीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत? तर कुर्ग जमीनदार संघटनाशी संबंधित आहेत राव बहादूर. ओके. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी, बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी जी आहे ते कोणी स्थापन केली होती? जॉर्ज थॉम्सनने. ते केव्हा स्थापन केली होती? 1843 मध्ये. ओके, जॉर्ज थॉम्सन. इंडियन लीगचे काय म्हणतात संस्थापक कोण आहेत? तर शिशिर कुमार घोष आहेत. शिशिर कुमार घोष. हे प्रश्न आता सध्या ग्रुप सी मध्ये येऊ शकतात, कंबाईन मध्ये येऊ शकतात का? कारण 1875 मध्ये स्थापन झाली होती. केव्हा झाली होती? 1875. 1885 मध्ये INC स्थापन झाली होती. कोणती INC? इंडियन नॅशनल काँग्रेस. सध्याचा ट्रेंड काय आहे माहितीये का? 1885च्या अगोदर कुठल्या संघटना होत्या हे सध्या ग्रुप सी आणि ग्रुप बी विचारत आहेत, म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. कुर्ग जमीनदार संघटना हे राव बहादूर मडैया यांनी केव्हा स्थापन केली होती? नो आयडिया. भारत सेवक समाज 1905 मध्ये बऱ्याच वेळा आलेला आहे. गोपाल कृष्ण गोखले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक इज नॉट टिपिकली एक्झिबिटेड बाय मेरिस्टेमॅटिक सेल्स? तर मेरिस्टेमॅटिक सेल जो काय म्हणतात त्याला विभाजी ऊती आहे, त्याबद्दल हा प्रश्न आहे. तर विभाजी ऊतीचा यापैकी कुठला गुण नाही या प्रश्नात विचारत आहेत. पहा, विभाजी ऊतीचा खूप वेळा प्रश्न येत आहेत. तर मी असं विचार करत आहे की आता जे प्लांट सेल आहेत, प्लांट टिश्यू आहे, त्या टॉपिक इथनं स्टार्ट करायला हवा. ठीक आहे, तर मी स्टार्ट करत आहे टॉपिक. पहा, जे टिश्यू, आता काय असतं टिश्यू, नेमकं काय असतं? टिश्यू 2 टाईपचे असतात, एक तर ॲनिमल टिश्यू असतं आणि एक प्लांट टिश्यू असतं. ठीक आहे. आता तुम्हाला सेल तर माहितच असेल, बेसिक युनिट ऑफ लाईफ. ठीक, सेल. आता सेल कसा असतो? असा असतो, एक छोटासा सेल असतो, एक छोटासा सेल असतो. हे पहा, हे छोटासा एक सेल आहे, पण अनेक सेल मिळून काय तयार होतं? टिश्यू तयार होतं. टिश्यू. ठीक आहे. अजून काय म्हणतात त्याला? अनेक टिश्यू होऊन काय तयार होतं? हात, पाय किंवा जे काही ऑर्गन आहेत ते तयार होतात. हार्ट म्हणा, किडनी म्हणा, लिव्हर म्हणा, सगळे टिश्यूच्या काय म्हणतात ग्रुपने बनलेले असतात. आणि टिश्यू कोणाच्या ग्रुपने बनलेले असतात? सेलच्या. एवढं तर समजत असेल आहे. ठीक आहे. आणि ऑर्गनच्या ग्रुपने ऑर्गन सिस्टम तयार होते आणि ऑर्गन सिस्टम मध्ये ऑर्गॅनिझम्स तयार होतात. म्हणजे पूर्ण बॉडी कशाने तयार होते? ऑर्गन सिस्टमने. ठीक आहे. तर प्लांट टिश्यू इथे आपण पाहणार आहोत. प्लांट टिश्यू बद्दल विचारत आहेत प्रश्न म्हणून. प्लांट टिश्यू मध्ये 2 प्रकार आहेत. कोणते कोणते प्रकार? एक आहे विभाजी ऊती, दुसरी आहे स्थायी ऊती. विभाजी ऊतीलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मेरिस्टेमॅटिक. आणि स्थायी ऊतीला काय म्हणतात? परमनंट. ओके, इथे तुम्ही लिहून घ्या, विभाजी आणि स्थायी. तर जे विभाजी ऊती असते ना, जे मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतो, या ऊतीमध्ये सतत विभाजित होणारे पेशी तयार होतात. म्हणजे सतत विभाजित होतात, सतत डिवाइड होणारे
पेशी असतात. ठीक आहे, ह्याचे अजून थोडेसे महत्व आपण पाहूया काय काय आहे. हे जे पेशी असतात ते कुठे आढळतात? जास्त करून मूळ, म्हणजे मूळ कशाचे? झाडाचे मूळ, झाडाचे खोड वाढ करण्यासाठी वगैरे हे कामी येतात. ठीक आहे, कसे असतात त्याचे आकार? शेप कसा असतो त्याचा? त्याचा एकतर गोल असतो, नाहीतर अंडाकृती असते, नाहीतर रेक्टँगल किंवा आपण आयताकृती पण म्हणू शकतो, स्पेरल ओव्हर रेक्टँग्युलर. ठीक आहे, अजून काय? ह्यांचे जे पेशी असतात, हा प्रश्न दिलेला आहे, ह्यांचे जे पेशी असतात विथ थिक सेल्युलोज वॉल, हे चुकीचं आहे. ह्यांची पेशी खूप पातळ असतात, ज्यामध्ये असं एकदम ह्यांचे पेशी पातळ असतात, पण त्यांचं जे द्रव आहे, जे सायटोप्लाझम असतं ना, ते दाट असतं, ते जाड असतं, डेन्स सायटोप्लाझम. यामध्ये पाणी जे असते ते खूप दाट असतं. ठीक आहे, आणि यांचे न्यूक्लियस जे आहेत त्यांचे काय म्हणतात, न्यूक्लियस जे आहेत ते खूप मोठे असतात. ओके, हे एक लक्षात ठेवा. सांगता येत आहे की नाही मला? न्यूक्लियस म्हणजे काय? केंद्रक, न्यूक्लिय. ठीक आहे, या पेशीमध्ये ना इंटरसेल्युलर स्पेस असतात, म्हणजे काय म्हणतात त्याला? आंतरपेशीय पोकळी. ओके, परत व्हॅक्युअल्स नसतात, व्हॅक्युअल्स सॉरी पोकळी आणि व्हॅक्युअल्स नसतात यामध्ये. इंटरसेल्युलर स्पेस आणि व्हॅक्युअल्स यामध्ये नसतात. ठीक आहे, यांचे जे सेल वॉल असतात ते सेल्युलोजने तयार होतात. सेल्युलोज म्हणजेच काय? पेशी भित्तिका, काहीतरी असंच म्हणतात, पेशी भित्तिका. ठीक आहे, मला ते शब्द पाठ करायला खूप हार्ड जात आहेत, पण मी ट्राय करत आहे. ओके, तर यामध्ये चुकीचा कुठला आहे? तर यामध्ये विथ थिक सेल्युलोज वॉल. सेल्युलोज वॉल हे थिक नसतं, हे खूप पातळ असतं. स्मॉल अँड डेन्सली पॅक्ड सेल्स असतात का? तर नाही. हाय रेट ऑफ सेल डिव्हिजन, स्मॉल अँड डेन्सली पॅक्ड स्टेट म्हणजे विचारत आहेत ते पाणी खूप घनदाट असतं का? तर यस, पाणी घनदाट असतं. हाय रेट ऑफ सेल डिव्हिजन, यस, सेलचं डिव्हिजन खूप हायली होत असते यामध्ये. डिफरेन्शिएशन इंटू स्पेशलाइज सेल टाइप्स, तर यस, हेही योग्य आहे. डिफरेन्शिएट केलेलं आहे, त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे 3 प्रकारामध्ये. ते 3 प्रकार आपण उद्या घेऊया जर प्रश्न परत आला तर. खालीलपैकी कोणत्या अण्णाभाऊ साठे म्हणून कोणाला अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात होते? तर तुकाराम भाऊराव साठे यांना अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात होते. नेक्स्ट क्वेश्चन, 2022 पर्यंतच्या माहितीनुसार जीमेल मधील अटॅचमेंटचा कमाल आकार किती असतो? तर कमाल हा 25 MB असतो. आता सध्या बिझनेस पर्पज साठी 50 MB आहे, पण जर पर्सनल पर्पज विचारू शकतात ते हा प्रश्न. पर्सनल पर्पज असेल तर 25 MB. ओके, बिझनेस असेल तर 50, आणि 50 ते 70. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ असलेले चित्रकूटमध्ये खालीपैकी कोणी ग्रामोदय विद्यापीठ सुरू केले होते? तर नानाजी देशमुख यांनी ग्रामोदय विद्यापीठ सुरू केले होते. ते परभणीचे होते, आपल्या महाराष्ट्रात होते, पण हे विद्यापीठ कुठे होते? हे विद्यापीठ होते MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे, आणि जर विचारलं त्याने की केव्हा स्थापन झाले होते, तर उत्तर काय द्यायचं? 1991. ठीक, पूर्ण नाव काय होते या विद्यापीठाचे? या विद्यापीठाचे नाव होते महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय. महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय, MGCGVV. ठीक, काय इम्पॉर्टंट सांगूया यामध्ये? 1857 मध्ये 3 विद्यापीठ स्थापन झाले होते. कोणते कोणते? कलकत्ता, बॉम्बे, मद्रास. ओके, बस झालं एवढं. ठीक आहे, गोपाळ गणेश आगरकर बद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला खूप वेळा सांगितले, रक या शब्दामध्ये सुधारक आहे, आणि सुधारक हा न्यूजपेपर आहे. कोणाचा? आगरकरांचा. गोपाळ हरी देशमुख यांचं काय म्हणतात, टोपण नाव काय आहे? लोकहितवादी.
हितवादी. आता लक्षात कसं ठेवायचं, म्हणजे गोपाळ हरी देशमुख, गोपालकृष्ण गोखले यामध्ये कन्फ्युज होत असतं नेहमी. तर गोपाळ हरी देशमुख मध्ये हरी नाव आलेलं आहे, यच हरी, आणि ते हितवादी, यच हितवादी आलेलं आहे. तर हरी हितवादी असं लक्षात ठेवू शकतो आपण. दत्तोपंत ठेंगडी, हे काय आहे? ठेंगडी, ठीक आहे. तर यांनी BMS स्थापन केले होते, भारतीय मजदूर संघ. नॉट सो इम्पॉर्टंट. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. खालीलपैकी कोणते अनुवांशिकरित्या सुधारित अन्नाच्या फायद्याचे समर्थन करते? तर सुधारित अनुवांशिकरित्या सुधारित अन्न म्हणजे जेनेटिकल मॉडिफाईड. जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे काय होतं, एखादे ते बीज घेतात. कुठले बीज? समजा वांग्याचं बीज घेतलं, वांग्याचं एक बीज घेतलं, आणि ते वांग्याचे बीज जे आहे त्याच्या DNA मध्ये सायंटिस्ट काय करतात? बदल करतात. ह्यालाच काय म्हणतात? हे बदल करून थोडंसं म्हणजे ते वांगे असे लांब, काही काही वांगे लांब असतात, काही काही खूपच छोटे असतात, काही काही मध्यम आकाराचे, काही काही असं व्यवस्थित असतं ना, काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. तर ते कशामुळे होतात? तर ते जेनेटिकली मॉडिफाईड त्यांच्या DNA मध्ये बदल केल्यामुळे हे गोष्टी घडत असतात. आता इथे प्रश्न विचारलेला आहे, अनुवांशिकरित्या सुधारित अन्नाच्या फायद्याचे समर्थन करतं. तर सुधारित चव असणे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. कमी पीक उत्पादकता, जर त्या अनुवांशिक केलेल्या पिकांचं उत्पादन जर कमी असेल तर शेतकरी त्याला घेतील का? ऑफकोर्स नाही. त्या पिकांना ते कशाला घेतील? ते त्यांच्या फायद्याचे पाहतील ना. जास्त उत्पादन खर्च, जर खर्च जास्त असेल तर ते कसं घेतील? जर स्वतःचा घरातून खर्च द्यायला लागत असेल तर ते शेतकरी हे पीक घेणार नाहीत. कमी पौष्टिक मूल्य, तर हेही चालणार नाही. लोकांना आजकाल पौष्टिक लागतं, तर लोक काय करतील? पौष्टिकच पाहतील, भले थोडंसं काय म्हणतात ते रेट जास्तही असली तरी, ठीक आहे. तर इथे सुधारित चव असणं इम्पॉर्टंट आहे. ओके. अजून काय सांगू यामध्ये? एक्झाम्पल सांगते तुम्हाला. यामध्ये बीटी कॉटन एक जेनेटिकली मॉडिफाईड मध्ये बीटी कॉटन एक येतं, आणि ब्रिंजल एक येतं, आणि गोल्डन राईस एक येतं. बरेच असे येतात, पण इम्पॉर्टंट सांगितलेत मी तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन. विच रिट पिटिशन विल फोर्स द अरेस्टिंग ऑथॉरिटीज टू प्रोड्यूस द पर्सन बॉडीली इन कोर्ट? तर हा कालचाच प्रश्न आहे. हा मी प्रश्न दिलेला आहे. 5 रिट्स असतात असं सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टात 32व्या आर्टिकल अनुसार, आणि हायकोर्टात 226व्या आर्टिकल अनुसार, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. ओके. आणि त्यामध्ये 5 रिट्स कुठले कुठले? हेबिस कॉर्पस, मॅन्डेपस, सर्टिरियरी, प्रोहिबिशन, आणि कुठला होता? क्यू वॉरंट होता. क्यू वॉरंट वरती प्रश्न आलेला होता, आणि मी हे सर्वच तुम्हाला सांगितले होते. टू हॅव द बॉडी लॉ ऑफ असतं. हेबिस कॉर्पस म्हणजेच काय? बंदी प्रत्यक्षीकरण, ठीक आहे. बंदी प्रत्यक्षीकरण, कुठलाही आता गुन्हा घडलेला असेल आणि बेकायदेशीरपणा वगैरे त्यांना अटक केली गेली असेल, तर कोर्टच्या समोर उभारणे हे काम आहे 24 तासाच्या आत कुठल्याही गुन्हेगाराला, ठीक. ते एक लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. हिमालयीन पर्वतीय प्रदेशात 3600 मीटरपेक्षा जास्त उंचीवर कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते? तर इथे दिलेली आहे अल्पनाईन गवताळ जमीन, सर्वात जास्त मीटर आहे सर्वात जास्त, आणि त्या अल्पलाईन मध्ये अशी फुले, बारीक बारीक फुले येतात. ती तिथली एक जमात असते, त्या एरियामध्ये राहणारी जमात. ते आपल्या म्हणजे फुले केव्हा येतात? जेव्हा ऊन जास्त होतं, थोडं बर्फ पिघलायला लागतं ना, तेव्हाच. तर मग ती जी जमात आहे ती आपल्या गुराढोरांना तिथे ती फुले खायला नेतात. आता पहा, इथे दिलेली आहे 3600 मीटर. प्रश्न फिरू शकतो. काय फिरू शकतो? 1000 ते 2000 मीटर मध्ये विचारू शकतात ते. जेव्हा 1000 ते 2000 मीटर येतात तेव्हा सदाहरित झाडे येतात. कुठली सदाहरित झाडे? ओक येणार, चेस्टनट येणार. म्हणून हे एक्झाम्पल्स लिहून ठेवा, ठीक आहे. आता हे 1000 ते 2000 झाले, तर 1500 ते 3000 मध्ये एक येतात. 3000 मीटर म्हणत आहे ना, सॉरी, मीटरच्या हाईट मध्ये. जसं जसं हाईट वाढते, म्हणजे वर, खाली नाही, जमिनीच्या खाली नाही, जमिनीच्या वर जशी हाईट वाढायला लागते ना, तसं थंडी वाजायला सुरुवात होते, थंडी जास्त होत असते. तर जी जसं जसं थंडी वाढणार तसं तसं त्यांचे काय म्हणतात चेंज होणार, हॅबिटेशन्स वगैरे, म्हणजे झाड पण चेंज होत जाणार, ठीक आहे. तर 1500 ते
3000 मीटर जे आहे तिथे कॉनिफरस ट्रीज येतात. म्हणजे काय म्हणतात ते कॉनिफरस ट्रीज, हे असे असतात ना आपले क्रिसमस ट्री, हे कॉनिफरस. नेचर इतकं भारी आहे ना, म्हणजे हे पण ट्रीज कुठे आढळतात जास्त करून, हे आढळतात बर्फाळ प्रदेशात. प्रदेशात बर्फ पडतो ना, तर बर्फ असं चिटकून राहत नाही या झाडांना, यांची अशी स्लाइड असते, या स्लाइडमुळे हे बर्फ खाली पडून जातो. ठीक आहे. तर 1500 ते 3000 मध्ये कॉनिफरस ट्रीज आपल्याला पाहायला मिळतात. कोणते कोणते कॉनिफरस ट्रीज आहे मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे. पाईन, डिओडार, सायकॅस, ठीक आहे, किंवा सिल्वर फर, हे सगळे. नेक्स्ट क्वेश्चन नको. 1500 ते 3000 मध्ये झाले. 3000 ते 3600 मध्ये पाहूया. या 3600 पर्यंतचे 3600 मीटर. इथे झुडूप असतं, इथे झाडांची हाईट छोटी होत जाते आणि ते झुडूप पाहायला मिळतात. आणि 3600 मध्ये काय होतं, अल्पालाईन गवताळ प्रदेश. ठीक. एक्झाम्पल मध्ये काय येऊ शकतं, मॉस किंवा लिचेन्स. मॉस म्हणजे शेवाळ आणि लिचेन्स म्हणजे दगडफूल. ओके, दगडी फूल. हे क्वेश्चन पहा. 15वा. भारतातील कोणत्या भूशास्त्रीय विभागामध्ये प्राचीन पटित ताश्म आणि ग्रेनाइट्स यांचा समावेश आहे? आणि तो कॅम्बियन कल्पापासून एक कडक खंडाप्रमाणे उभे आहे. तर हा जरासा नवीन प्रश्न दिसत आहे, तोही जिओग्राफीचा आहे. अशा टाईपचे क्वेश्चन सोडून द्या. हा खूप मोठा टॉपिक आहे आणि हा टॉपिक वेळ खाईल थोडासा. मग इथे उत्तर द्वीपकल्पीय खंड आहे. आणि जर अशाच टाईपचा जर प्रश्न आला पुढच्या शिफ्टमध्ये तर मग आपण टॉपिक घ्यायला सुरुवात करूया. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. 16 प्रश्न. 2023 पर्यंतच्या माहितीनुसार भारतातील कोणत्या शहरात पारशी लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर मुंबईमध्ये पारशी लोकांचे प्रमाण खूप जास्त आहे. ठीक आहे. आणि मुस्लिम लोकांचे विचारलं तर कुठे भारतामध्ये, तर ते आहे युपी मध्ये. कसं लक्षात ठेवायचं, मुस्लिम लोकांचे प्रमाण युपी मध्ये जास्त आहे. युपी मध्ये कोण आहे सीएम? योगी आदित्यनाथने काय केलेलं आहे, भोंगे बंद केलेले आहेत, भोंग्यांचे आवाज बंद केलेले आहेत, मुस्लिम जे सुरू होतात ते. तर ते त्यामुळे असं लक्षात ठेवू शकतो की युपी मध्ये खूप जास्त प्रमाणात मुस्लिम लोकसंख्या आहे. आपला महाराष्ट्राचा क्रमांक 4था येतो मुस्लिम जमात मध्ये. ठीक आहे. 17वा प्रश्न. हरगिल आर्मीचे नेतृत्व केल्याबद्दल डॅश. करंटचा क्वेश्चन आहे हा त्यावेळेसचा. तर पौर्णिमा देवी बर्मन ह्या सध्या पण चर्चित आहेत. बऱ्याचदा प्रश्नाचं मी हे करंट अफेअर्स मध्ये सांगितलेलं आहे. पौर्णिमा देवी बर्मन यांचं टाइम्स मॅगझिन 2025 मध्ये नाव आलेलं आहे. ते एकमेव भारतीय महिला आहेत ज्यांचं नाव आलेलं आहे. जे हरगिला आहे, म्हणजेच हरगिला काय, त्यांच्या जे काय म्हणतात, आसाम मध्ये हरगिला नावाचे पक्षी आहेत. त्या पक्षींना हरगिला म्हणतात. आणि ते हरगिला कसं काय म्हणतात, तर हडग येणारे पक्षी आहेत ते. ठीक आहे. ते खूप कमी आहेत, एक्सटिंक्ट आहेत. ते सांभाळायचं काम कोण करत आहे? पौर्णिमा देवी बर्मन. ठीक आहे. त्यांनी खूप ट्राय करत आहेत की ते वाचायला पाहिजे, त्यामुळे त्यांचं टाइम्स मॅगझिन मध्ये पण नाव आलेलं आहे. ओके. ग्रेटर ॲड्ज्युटंट स्टॉर्क असं सायंटिफिक नेम आहे त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट हॅव अ स्केलेटन? तर सिल्वर फिश यामध्ये स्केलेटन नाहीये. सिल्वर फिशचा गुण काय आहे, तर सिल्वर फिश हे नाव दिलेलं आहे पण ते फिश नाहीये, ते काय, इन्सेक्ट आहे, ते कीटक आहे. ठीक. बाकीचे सगळे फिश आहेत रिअलिटीमध्ये, पण सिल्वर फिश हे कीटक आहे ज्याला स्केलेटन नाहीत. स्केलेटन नाहीतच असं नाही, स्केलेटन आहेत पण आतमध्ये नाही. थोडंसं इथे क्वेश्चन चुकलेला आहे. बॉडीच्या आत नाही, ते स्केलेटन बॉडीच्या बाहेर दिसायला लागतात. ओके. एक सेकंड. म्हणून त्याला एक्झोस्केलेटन पण म्हणतात. एक्झोस्केलेटन, बाह्य काय म्हणतात ते, व्हॉट एव्हर, बाह्य हाड. सॅल्मन फिश जे आहे ते बोनी फिश असते, म्हणजे अस्थिमय मासा असतो. कडक 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 असे त्याचे अस्थी असतात, त्याला स्केलेटन खूप असतं.
शार्क फिश कांस्तीमय हाडे असतात, त्याला पातळ असे हाडे असतात. पातळ एकदम आपल्या कानाचे जे हाडे असतात ना, कानाचा हाडा खूप पातळ आहे त्या टाईपचे असतात. रॅट फिश डीप ओशियन मध्ये आपल्याला आढळतं. यांना पण हाडे असतात, पण यामध्ये इथे which do not have skeleton, silverfish do not have skeleton. It is not fish, it is insect. Next question. हा पण नाही करणार आहोत. 2023 चा करंटचा क्वेश्चन आहे. हाही नाही. ओके. आणि 21वा करूया. माहितीचा अधिकार कायदा 2005 हा डॅश पासून अंमलात आलेला आहे, तर हा 12 ऑक्टोबर 2005 पासून अंमलात आलेला आहे. 22वा प्रश्न. भारतात भारतीय नागरी सेवा परीक्षा डॅश पासून घेण्यात आली, तर 1922 पासून भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस घेण्यात आली. ओके. खालीपैकी कोणते नागरिकत्व उदाहरण नाही, तर नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप. सिटिझनशिप ऍक्ट कुठं कुठं सुरू होतं? 1 ते 4 येतात टेरिटरी, 5 ते 11 येतात सिटिझनशिप ऍक्ट. सिटिझनशिप भाग दुसरा. भाग तिसरा झाला आपला काल. पार्ट सेकंड मध्ये 5 ते 11 कंझ्युम होतात काय आर्टिकल. ठीक आहे. तर ते कशासाठी आहेत? नागरिकत्वासाठी, सिटिझनशिपसाठी. सगळे मी सांगितलेले आहेत. आता एक गोष्ट सांगेन, शेवटी सांगेन, आताच नाही. तर इथे सिटिझनशिप मध्ये काय काय येते? सार्वजनिक पदावर राहण्याचा अधिकार आहे का? तर यस आहे. इतर देशांमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे का? आहे. आणि ऋषी सुनक जे आहेत ते पण आहेत ना. म्हणजे आपल्या भारताचे म्हणजे सिटिझनशिप आहे की नाही त्यांना ते माहित नाही मला, पण ब्रिटनचे आहेत ना ते. परत बेरोजगारी लाभ गोळा करण्याचा अधिकार आहे का? तर हो आहे. बेरोजगारी लाभ गोळा करणे. मतदानाचा अधिकार आहे का? नाहीये. आता कसं नाहीये ते पहा. मी बऱ्याच वेळा तुम्हाला आलिया भट्टच उदाहरण दिले आणि तेच सांगेन. ती भारताची सिटिझन नाही, तिच्याकडे PIO धारक नाही, ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया OCI आहे तिच्याकडे. OCI कार्ड आहे. ते OCI कार्ड असा असतो की म्हणजे ती ब्रिटनची, ऍक्च्युअल मध्ये ती ब्रिटनची सिटिझनशिप धारक करते आणि तिला ऑप्शन म्हणून OCI कार्ड दिले, म्हणजे भारतात ती राहू शकते, नो प्रॉब्लेम, पण तिला मतदानाचा अधिकार नाहीये. ठीक आहे. तर मतदान द्यायचा अधिकार नाही. ते कुठल्या तरी पर्टिक्युलर मतदान, कुठले तरी 2 पर्टिक्युलर मतदान आहेत, तर ते माझ्या लक्षात नाहीयेत. त्या मतदानालाच ती मतदानाचा अधिकार बजावू शकत नाही. बाकीचे कुठले तरी मतदान ती देऊ शकते. ऑगस्ट 2022 नको रे बाबा, नाही वाचणार. 1830 चे सिंग फौजचे बंड डॅश मध्ये झाले, तर सिंगफो काय आहे? 1830 सिंगफोचे बंड आसाममध्ये झालेले आहे. आणि सिंगफो काय? जे ईशान्य भारत आहे ना, ईशान्य भारताचे म्हणजे जसे की आसाम आणि अरुणाचल प्रदेश ठीक आहे, ईशान्य भारतात येतात. तिथे ना शूर योद्धा जमात होती आणि त्या शूर योद्धा जमातीचं नाव काय होतं? सिंगफोचे बंड. 1830 मध्ये त्यांनी ब्रिटिश विरुद्ध मोठे बंड पुकारले होते. ओके. तर त्यांचे नाव काय होते? म्हणजे जे बंडाचे नेतृत्व केले होते, कॅप्टन होते, त्यांचे नाव काय होते? त्यांचे नाव होते बिसागाम. आणि नेमकं कुठे झाली होती? आसाममध्ये. आसाममध्ये पण कुठे? सादिया येथे. सादिया विचारू शकतात परत हा प्रश्न, आणि इथे सादिया ऑप्शन पण देऊ शकतात ते. ठीक. तर इथे आपले 25 प्रश्न झालेले आहेत. आता जराशी स्पीड वाढलेली आहे. 30 मिनिट मध्ये कंप्लीट केलेले आहेत मी ते. 30 नाही, 29 पॉइंट काहीतरी. ठीक. तर कंप्लीट झालेला आहे लेक्चर. कसं वाटलं तुम्हाला आजचं लेक्चर? काय सांगणार होते मी? तर मी हे सांगणार होते काहीतरी 22 ऑगस्ट 2023 पर्यंत शिफ्ट 3 पर्यंत काहीतरी शिफ्ट झालेले आहेत. काय झालेले आहेत? शिफ्ट 3 पर्यंत शिफ्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर काहीतरी गॅप आहे काही दिवसाचा. असंच आहे का नाही पाहायला लागेल मला. एक्झामचा काहीतरी गॅप झालेला होता त्या काळात. 2023 मध्ये गॅप घेतलेला होता. मग 23, 24, 25 तारीख असा काहीतरी गॅप घेतला होता त्यांनी, आणि 26 तारखेपासून त्यांनी सुरू केलं होतं. तर मी काय म्हणत आहे, 26 तारखेपासून आता परत आपण इन डिटेल अनालिसिस घेऊया.
इन डिटेल अनालिसिस पॉलिटीचं जसं मी ह्या लेक्चर्समध्ये घेतलेलं आहे. पहिले मी अनालिसिस दिलं, मग नंतर मी द्यायला नाही लागले, मी बोलले की जा तुम्ही मागचे लेक्चर पहा. मग सेम इथे पण होणार. मग हे जे होणार आहे ना, तर ह्या लेक्चरला तुम्ही कंटिन्यू करा. म्हणजे मागचं जरी तुमचं राहिलं असेल, मग मी हे का देत आहे, तर मी खूप मध्ये गॅप घेतलेला आहे, 3 आठवडे गॅप घेतलेला आहे आणि तुमचं नुकसान नको व्हायला. तुमचा जो काही बॅकलॉग झालेला आहे तो भरून जावा म्हणून मी हे घेत आहे. ठीक आहे, तर व्यवस्थित तुम्ही हे अभ्यासणं इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कामी येईल ही गोष्ट जी मी सांगत आहे. ठीक, सो लेक्चर कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जरा पाहत चला लेक्चर. बॉम्बे हायकोर्टचे जरा वेळ लागेल, मला सुधरतच नाहीये, काय सांगू तुम्हाला, काय काय करत आहे काय नाही. तर त्यामुळे तर लेक्चर व्यवस्थित करा. मी तुम्हाला माहिती अजून छानपैकी देणार आहे, अजून छानपैकी लेक्चर्स मी घेणार आहे. ओके, तर कंटिन्यू करा लेक्चर. काही कन्फ्यूज वाटलं, काही चुकीचं वाटलं किंवा काही वाटलं की मला ही गोष्ट समजली नाही, मी परत विचारायला पाहिजे, तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, विदाउट एनी काइंड ऑफ हेजिटेशन. चला एंड करूया आपण लेक्चरला. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.